नमस्कार मंडळी, मी डॉक्टर अंजुश्री मेटकर आज एका नवीन विषयासह आपल्यासमोर आले आहे. विषयाचं नाव आहे विंध्याचल निवासिनी. व्लॉगला सुरुवात करण्यापूर्वी मी आपल्या सर्वांना नवरात्रीच्या अनेक शुभेच्छा देते. मंडळी, आज आपण बोलणार आहे ते नवरात्रीची मुख्य आदिदेवता विंध्याचल निवासिनी मातेबद्दल. नवरात्र प्रत्येकाच्या घरी आता बसून जवळपास उद्या अष्टमी आली आहे आणि नवरात्रीचा हा सण आपण सगळे अतिशय उत्साहात आनंदात साजरा करत असाल आणि देवीची आपल्या परोपरी जी काही सेवा असेल ती आपण सगळेजण करत असू याबद्दल मला थोडी शंका नाही. मंडळी, आपण आज बघणार आहोत सर्व यंत्रांची अधिष्ठात्री देवी, सिद्धिदात्री देवी, जी विंध्याचल निवासिनी, तिच्याबद्दल आज आपण बोलणार आहोत. गंगा नदीच्या किनाऱ्यावर बसलेलं हे अतिशय परमपवित्र असं मंदिर आहे. असं सांगितलं जातं की मथुरेच्या कारागृहात ज्याला भगवान श्रीकृष्णाने जन्म घेतला होता त्यावेळीच मथुरेत यशोदेच्या पोटी एका कन्यकेने जन्म घेतला होता आणि ज्या वेळेला वसुदेवानी कृष्णाला यमुना पार करत कारागृहातून सोडवत मथुरेत नेलं त्यावेळेला त्यांनी जी यशोदेच्या पोटी जन्माली कन्या होती तिच्या जागी कृष्णाला ठेवलं आणि त्या कन्याला घेऊन ते कारागृहात परत आले. कारागृहात परत आलं तर हा सगळा योगमायेचाच प्रकार आहे आणि तिच्यामुळेच ही सगळी सृष्टी निर्माण झाली आहे, आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. तर ही सगळी योगमायेची स्कीमाया होती. भगवान विष्णूच्या आज्ञेने योगमायेने यशोदेच्या पोटी जन्म घेतला होता आणि कंसापासून कृष्णाला वाचवण्यासाठी योगमायेनेच हे कृत्य केलेलं होतं. कंसाला जेव्हा ही बातमी कळली की देवकीच्या पोटी 8वी संतान जन्माला आली आहे त्यावेळेला तो तातडीने कारागृहात आला, कारण की त्याला त्या तत्पूर्वी झालेल्या आकाशवाणीचं त्याला स्मरण होतं की देवकीच्या पोटी होणारा 8वा जो पुत्र असेल तो तुझ्या नाशास कारणीभूत होईल, त्याला तुझ्या हत्या किंवा वध करेल हे त्याला माहिती होतं. आणि इथे येऊन त्याने पाहिलं तर अरे हे काय, ही कन्या कशी काय, कारण की देवकीच्या पोटी होणारा पुत्र कंसाचा वध करणार ही आकाशवाणी त्यावेळेला झाली होती. मग ही मुलगी कशी का हा प्रश्न त्याला पडणं सहजच होतं. त्यावेळी त्याने त्या नवजात बालकाला, हिला ह्या कन्या सुद्धा दगडावर आपटून तिचा वध करण्याचा प्रयत्न केला असता ती योगमाया त्याच्या हातातून सटकली, ती आकाशात गेली आणि तिथे तिचं योगमायेचं पूर्ण रूप त्याला दाखवलं आणि त्याला सांगितलं, अरे मूर्खा, तुझा वध करणारा जो 8वा पुत्र आहे देवकीचा तो केव्हा जन्माला आला आहे, तेव्हा आता मला मारून काय करणार. तर तेव्हा देवतांनी या योगमायेला त्यानंतर सांगितलं की माते योगमाया, की आता आपलं ह्या पृथ्वीतलावरचं कार्य संपलेलं आहे, तेव्हा आपण देवलोकात आमच्याबरोबर चलावे असे कृतज्ञतेने त्यांनी प्रार्थना केली. त्यावेळेला ही जी योगमाया आहे तिने सांगितलं की नाही, मी आता पृथ्वीतलावरच वास करणार आहे आणि जो भक्त माझी ज्या रूपात तो माझं ध्यान करेल किंवा एखादा भक्त ज्या रूपात मला पाहिल त्या रूपातच मी त्याला दर्शन देईन आणि माझं पहिलं रूप असेल ते विंध्याचल असेल. मग देवतांनी हे शक्तिपट विंध्याचला निर्माण केलं, देवीची स्तुती केली आणि देवता तेथे विराजमान झाली. श्रीमद भागवत पुराणात देवी योगमाया हीच विंध्याचल निवासिनीच म्हटले आहे. तर शिवपुराणात सतीच्या अंश असं तिचं वर्णन आलेलं आहे. ह्या जर का आपण विंध्याचल निवासिनीचं रूप जर का बघितलं ना तर तुम्ही पूर्ण सगळ्या शक्तिपीठांचा अभ्यास केल्यावरही तुमच्या असं लक्षात येईल की ही आदिशक्ती कुठेही पूर्ण रूपात विराजित नाही आहे, पण विंध्याचलावर मात्र तिच्या सगळ्या विग्रहांसह ती आपल्याला दर्शन देते. तिच्या देवीच्या पूर्ण विग्रहात ती आपल्याला दर्शन देते. शास्त्रानुसार देवीचे जे अलग अलग ज्यावेळेला दक्षाने यज्ञ केला होता आणि पार्वतीचा अपमान झाला त्यावेळेला तिने यज्ञात होमकुंडात उडी घेतली
आणि मग शंकराने चवताळून तिचा तो देह मग बरोबर घेऊन तो अतिशय रागाने निघाला. त्यावेळेला तिचं एक एक अंग ज्या ज्या ठिकाणी पडलं त्या त्या ठिकाणी एक शक्तिपीठ निर्माण झालं होतं आणि त्या त्या रूपात तिची मग पूजा केली जाते असं मानलं जातं. मान्यतेनुसार सृष्टी आरंभापूर्वी आणि सृष्टीच्या प्रलयानंतर सुद्धा ह्या विंध्याचल ची ही जे क्षेत्र आहे संपुष्टात येणार नाही असं म्हटलं जातं. श्रीमद भागवतात हिला नंदजा देवी म्हटले जाते आणि त्याच अनुषंगाने मग ती कृष्णानुजा असंही नाव तिला आहे. याचाच अर्थ ही भगवान श्रीकृष्णाची बहीण होती आणि त्याने पूर्ण आयुष्यभर अजन्म तिचं संरक्षण केल्याचंही दिसतं. याच योगमायेने कृष्णाबरोबर कंस, चाणूर आणि मुष्टिक इत्यादी शक्तिशाली असुरांचा नाश केला आहे असंही सांगितलं जातं. प्रयाग आणि काशीच्या संगमावर मिर्झापूर या ठिकाणी हे विंध्याचल निवासिनीचं तीर्थ आहे आणि जेथे विंध्याचल निवासिनी ही वास करते. हे तीर्थ विशेष म्हणजे 51 शक्तिपीठांपैकी प्रथम आणि शेवटचंही मानलं जातं. पण बरीच सारी लोक ह्याचं 51 शक्तिपीठात त्याच्या गणना करत नाहीत. 108 शक्तिपीठांपैकी एक शक्तिपीठ असं इथे मानलं जातं. मार्कंडेय पुराणानुसार महिषासूर राक्षसाचं मर्दन करण्यासाठी या योगमायेने पृथ्वीतला अवतार घेतला. ती अवतारित झाली आणि त्याचं पूर्ण वर्णन दुर्गा सप्तशतीच्या अध्यायामध्ये अतिशय विस्तृततेने केलं गेलेलं आहे. त्रिकोण यंत्र स्थित विंध्याचल निवासिनी देवी लोकहिताय महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती अशा रूपा स्वतःचं धारण करते आणि या देवीनेच मधुकैटभांचा पण नाश केलेला आहे, असुरांचा नाश केला आहे. विंध्य पर्वतावर राहणाऱ्या त्या असुरांचा नाश करून तिने भगवती यंत्रकेची अधिष्ठात्री देवी म्हणून स्थान मिळवले आहे. या विंध्याचलावर जो कोणी मनोभाव तिची प्रार्थना करतो, तिला शरणागत होतो आणि तिची अनन्यभावे शरणागत होऊन तिची जेव्हा प्रार्थना करतो त्यावेळेला ही त्याला प्राप्त होते किंवा त्याला सिद्धी प्राप्त होतात असे म्हटले जातं आणि म्हणूनच त्या अर्थाने हे सिद्धपीठ आहे असंही सांगितलं जातं. तर अशी आहे ह्या विंध्याचल निवासिनीची कथा. तुम्हाला कशी वाटते ते नक्की सांगा. नमस्कार.